त्याला थांबावं लागतं. आज 85 वर्षाचा चेअरमन व्हायला निघालेली व्यक्ती तुमचा 19,750 सभासदांचा प्रपंच आणि कारखाना चांगला चालू शकतं का? तुमच्या समोर बोलत असलेला 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर केलेला महाराष्ट्राचं अर्थकारण बघणारा माणूस चांगला चालू शकतो? तुम्हीच विचार करा. त्यांनी परवा वागजला सांगितलं की केशवराव त्यांच्या लोकांनी 111 कोटीच्या बेरीज घेतल्या. किती? 111. त्याच्यात ती राजाभाऊ उठला, अण्णा 111 नाही, 1,11 झाली. ते म्हणले थांब, तुला माहित नाही, 111 कोटी. विस्मरण होतं, विस्मरण. हर्षल, विस्मरण होतं. उद्याच्याला 19-20 हजार सभासद, 5-5 माणसं घरात धरली तर 1,00,000 लोकांचा प्रपंच तुम्ही हातात द्यायला चाललाय का? कुणाच्या हातात देणार आहे? ह्याचा विचार करा, जरा आत्मचिंतन करा शांत डोक्याने. अहो, मागच्या वेळेस त्यांना निवडून दिलं, माझी 17 आली, त्यांची 4 आली. प्रताप नंतर मला मिळाला, माझी 18 झाली, ती 3 राहिली. 3 तिघाड काम बिघाड झालं. 5 वर्षात एकदा देखील कारखान्यामध्ये आले नाही. तुमचं वय झालंय आणि तुम्ही आता थांबायला हवं असं दादांचं म्हणणं. याचं सभासदांचं म्हणणं नसावं. हे सभासदांचं म्हणणं असेल तर ह्या निवडणुकीमध्ये कळेल की मला त्यांचा सभासदांचा नकार आहे ते ह्या निवडणुकीत सिद्ध होईल. नाही सिद्ध झालं तर हे आणलं हे नकोय, कारण आम्ही ह्यांचं काय ऐकत नाही. त्यांनी किती विरोध केला तर आम्ही त्यातनं मार्ग काढतो. लक्षात झालं का? अनेक गोष्टी आहेत. एका अस्पृश्याचा करायचा प्रयत्न केला, त्यांनी विरोध केला, अनेक लोकांना कोर्टात पाठवलं, स्टे मिळवायचा प्रयत्न केला. तर सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्ही आणून पाडलेल्या आहेत. एकही गोष्टी त्यांची सक्सेस होऊन दिली नाही, म्हणून त्यांचा आमच्यावर राग असावा. हे म्हणजे काय नाही.